विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण BA द्वितीय वर्षातील DSC जो अनिवार्य पेपर आहे त्यामध्ये चौथ्या सत्रासाठी कादंबरी वाङ्मय हा प्रकार अभ्यासावयाचा आहे. त्यामधील एक महत्त्वपूर्ण अशी कादंबरी आपल्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने दिलेली आहे. त्या कादंबरीचं नाव आहे बनगरवाडी. बनगरवाडी ही मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार व्यंकटेश माडगूळकर यांची अतिशय महत्त्वपूर्ण अशी कादंबरी आहे. या कादंबरीचा विचार करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम व्यंकटेश माडगूळकर यांच्या थोडक्यात जीवनचरित्राविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. ज्येष्ठ ग्रामीण कथाकार व कादंबरीकार म्हणून व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांना ओळखले जाते. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळ येथे 5 एप्रिल 1927 रोजी झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू दिनांक हा 28 ऑगस्ट 2001 असा आहे. सांगली जिल्ह्यातील माडगूळ या गावी व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म झालेला आहे. त्यांचे वडील औंध संस्थांचा कारभार जो आहे तो त्या ठिकाणी पाहत असत. त्यांचे औपचारिक शिक्षण फारसे झालेले नसले तरी आपल्या असामान्य प्रतिभेने त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर टाकलेली आहे. तरुण वयातच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला. औपचारिक शिक्षण न घेताही वाचनाच्या छंदामुळे त्यांचा वाङ्मयीन व्यासंग हा अतिशय व्यापक आणि मोठा होता. इंग्रजी शिकून पाश्चिमात्य साहित्याचेही त्यांनी विपुल असे वाचन केले आहे. जॉन स्टीनबेक, जॉर्ज ऑरवेल आणि लिमाय ओ फ्लाहर्टी या लेखकांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असल्याची नोंद या ठिकाणी केलेली आहे. साहित्य वाचनाबरोबरच माडगूळकर यांना चित्रकलेचीही विशेष अशी आवड होती. पेंटिंगचे शिक्षण घेण्यासाठी ते कोल्हापूरलाही गेले होते. मात्र वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या एका कथेला पारितोषिक मिळाले आणि त्यांनी पुढे आपले लेखन हेच कार्यक्षेत्र म्हणून निवडले आहे. नंतर त्यांनी काही काळ पत्रकार म्हणूनही काम केलेले आहे. 1948 वयाच्या 21व्या वर्षी ते मुंबईमध्ये आले आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी पटकथाकार म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यांचे ज्येष्ठ बंधू ग दि माडगूळकर यांच्याप्रमाणेच त्यांचे मन देखील तेथे रमले नाही. शेवटी 1955 ते ऑल इंडिया रेडिओ या पुणे विभागात दाखल झाले. पुढे 40 वर्षे त्यांनी तेथील ग्रामीण विभाग सांभाळला आणि त्या दरम्यान त्यांनी विपुल लेखन केले आहे. विद्यार्थी मित्र हो, मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी बनगरवाडी या कादंबरीची जवळपास 29वी आवृत्ती प्रसिद्ध केलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची कादंबरी बनगरवाडी म्हणून ओळखली जाते. बनगरवाडी या कादंबरीबरोबरच व्यंकटेश माडगूळकर यांनी इतर जे साहित्य लेखन केलेलं आहे त्याचाही थोडक्यात परिचय आपण या ठिकाणी पाहूयात. व्यंकटेश माडगूळकर यांनी जवळपास 8 कादंबऱ्या, 200 कथा, 40 नाटकं आणि काही लोकनाट्यांचे लेखन केले आहे.
त्यांनी काही इंग्रजी पुस्तकांचे मराठी भाषेत अनुवादही केलेले आहेत. मानदेशी माणसं, गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, सीताराम एकनाथ, काळी आई, जांभळाचे दिवस हे त्याचे काही महत्त्वपूर्ण कथासंग्रह आहेत. बनगरवाडे, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाष्टक आणि सत्तांतर या त्यांच्या काही विशेष आणि महत्त्वपूर्ण अशा कादंबऱ्या आहेत. विद्यार्थी मित्र, व्यंकटेश माडगूळकर यांनी आणखीनही बरंचसं लेखन केलेलं आहे. त्या संदर्भातील पुढील माहिती आपण या पुढच्या तासिकेमध्ये पाहूयात. आजच्या तासिकेत आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.